नमस्कार मंडळी. तर आपण माग एक व्हिडिओ बनवला होता की आम्ही आमच्या शेतामध्ये लावला आहे लसूण. तर तो लसूण आता असा झालाय, एवढा वाढलाय. आणि मध्ये मध्ये आम्ही पालक पण टाकली होती लसूण लावतानाच. तर ती पालक आता अशी आली आहे. मी मोकळीच आले, कढीपत्ता घ्यायचा होता तर मी काय आणलं नाही, तर घरी घेऊन गेली असती पालक. आणि हे आमचं गोट गोट म्हणजेच कांदा. हे बघा, आपण याची कांद्याची पात पण करून खाऊ शकतो, मुगाची डाळ टाकून, खूप छान लागते. आमची मेथी बघा, एकदम ताजी ताजी फ्रेश मेथी. कुणी जवळचे लोक व्हिडिओ बघत असतील तर नक्की घेऊन जा आमच्या शेतातून. इथे कोथिंबीर लावली ती, पण कोथिंबीर काय एवढी व्यवस्थित आली नाही. हर्षीच्या पप्पाला खूप दिवसापासून सांगत होते त्याच्यामध्ये औषध मारा, फवारा मारा, पण त्यांनी कंटाळ केला, कोथिंबीरीचा नासच झाला. इथं मी साईडला लावले ते टोमॅटोचे झाडं, पण त्याला काय अजून आले नाही. तरी अजून एक महिना लागेल याला यायला. आणि शेपू शेपू तर तुम्ही बघू शकता, शेपूचं सगळं नासच झालाय. हा वाफा पूर्ण वेस्ट गेलाय आमचा. आणि हे वांग्याचं झाड आहे. आम्ही वांग्याचे भरपूर झाडं लावलेत. संक्रांतीपर्यंत वांगे येईल. संक्रांत अजून आहे ना, 1-1.5-2 महिने. आणि हे आमचे कलमी आंब्याचं झाड आहे. तर नारळ लावलेत हर्षला नंतर खायला. इथे मिरच्याचे. मंडळी, कशी वाटली तुम्हाला आमची सारस बाग? नक्की कमेंट्स करून सांगा. कारण विकत भाजीपाला घ्यायचं म्हणजे ना खूप महाग आहे. आणि आम्ही असं राहतो शेतात, इथं लगेच प्रत्येक गोष्ट कुठलीच अवेलेबल होत नाही. मिरच्या संपल्या मग लगेच मंडईत जा, लगेच मिरच्या घेऊन या, किंवा एखादी गोष्ट संपली लगेच जा घेऊन या, असं होत नाही. आम्हाला एखादी गोष्ट संपण्याच्या अगोदरच घरामध्ये आणून ठेवावं लागते, तेव्हा ती गोष्ट होती. संपलंय मग संपल्यानंतर आपण घेऊन येऊ, असं शेतात राहणाऱ्या लोकांसाठी नसतं. जे लोक शेतकरी आणि जे लोक आमच्यासारखं शेतात राहतात ते समजू शकतात. इथं कुठलीच गोष्ट लवकर मिळत नाही. तर हा आहे आमचा मक्याचा प्लॉट. हा आम्ही आमच्या गायांसाठी लावलाय. बघा आमची मकाला अजून कणीस म्हणजे कणस नाही आले.